बऱ्याच लोकांना असं वाटत होतं या प्रोटेस्ट मधून साध्य काय होणार आहे. रिझाईन झाला, माणूस चेंज झाला, मग साध्य काय झालं? साध्य काय झालं माहितीये काय? याची कोणीतरी क्रेडिबिलिटी घेतली, अकाउंटेबिलिटी घेतली. ज्या प्रश्नांची उत्तर या लोकांना देऊ वाटत नव्हती आतापर्यंत, ज्या लोकांनी प्रश्न विचारलेल्या प्रश्नांना हे उलट उत्तर द्यायचे, उलट प्रश्न विचारायचे, कधीही पोलिसांच्या समोर बोलायला जी लोक घाबरत होती, जे लोकांना वाटत होतं की पोलीस हे फक्त आपल्यावरती दडपण आणणार आहेत, पण तसं नाहीये. आमदार, खासदार जे लोक आतापर्यंत आपण निवडून दिलेले आहेत त्यांच्यावरती क्वेश्चन करणं हा आपला अधिकार आहे, ते आपले सेवक आहेत. दुसरी गोष्ट, जे लोक आतापर्यंत पोलीस ज्यांच्याकडे आपण कधीही असं घाबरत्या नजरेनं बघत होतो किंवा बोलत होतो, त्यांच्यावरती आपण आता डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतो, डायरेक्टली त्यांना आपण क्वेश्चन करू शकतो. या प्रोटेस्टनं आपल्याला काय शिकवलं? आपण कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालंच पाहिजे. हे आन्सर आपण कोण देणार? हे आन्सर देणार आपण ज्यांना निवडून दिलंय ते लोक देणार. हे आन्सर कोण देणार? जे लोक सिव्हिल सर्वंट आहेत ते देणार. कारण त्यांच्या घरचा पगार, त्यांच्या घरचं अन्न हे कोणामुळे येतं माहितीये? हे आपल्यामुळे येतं. आपण टॅक्स भरतो त्याच्यामुळे येतं. हे लोक अशीच कामं करायला जात नाहीत. हे त्यांचं स्वप्न होतं पोलीस बनणं, IPS बनणं, IAS बनणं. हे ते बनलेत, याच्याशी आमचा काही घेणं देणं नाहीये. हे टॅक्स भरतोय आम्ही म्हणून त्याच्यामुळे यांच्या घरचं अन्न भरतंय. आणि जे प्रोटेस्ट मध्ये त्यांनी जे करून दाखवलंय दिल्लीच्या पोलिसांनी, ते सगळ्यात घाणेरडं चित्र होतं देशातील आजपर्यंतच्या इतिहासातील. एवढा मोठा प्रोटेस्ट कधीही झाला नव्हता. बऱ्याच लोकांचा क्वेश्चन आहे की प्रोटेस्ट नंतर आता एवढा मोठा काय फरक पडला? एवढा मोठा फरक पडला की आता प्रत्येक आमदार खासदाराला त्याच्या कर्तव्याची, त्याच्या कामाची जाणीव होणार आहे. आता निर्मला सीतारामन परत म्हणणार नाही कधी की वांगी लसूण कमी खावा, जर त्याच्यावरती जास्त टॅक्स लागत असेल तर कांदा कमी खावा. याच्या पलीकडे राजनाथ सिंग असं कधी म्हणणार नाही गुरमीत येऊन की आमच्या बीजेपी मधून कोणीही राजीनामे देत नाही. मोदी परत कधी म्हणणार नाही या युवा शक्ती यांना काय कळतंय. पोलीस असं कधी उलट बोलायला जाणार नाहीत की यांच्यामुळं हे कोण आहेत आम्हाला क्वेश्चन करणारे, हे आम्हाला कोण आहेत. ही सरकारला दाखवून दिलेली एक झलक आहे. येणाऱ्या काळात पुढल्या 10 वर्षात काही होऊ शकतं जर भारतातल्या युवाला किंवा येणाऱ्या पिढीला जर हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला तर संविधान हे कोणालाही सोडणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून ठेवलंय त्याच्यामुळं आज पण आपण व्यवस्थित जगतोय. प्रत्येकाला क्वेश्चन करण्याचा अधिकार आपल्याला आहे हे दाखवून दिलंय. कोण कितीही राजा बनला तरीही त्याला आपण क्वेश्चन करू शकतो, हे या प्रोटेस्टनं दाखवून दिलंय. भले माणूस लहान असेल मोठा असेल, जर त्याला मतदानाचा अधिकार आहे तर त्याला क्वेश्चन करण्याचा अधिकार आहे. ज्याला निवडून दिलाय तो त्याला क्वेश्चन करू शकतो आणि त्याने त्याची क्रेडिबिलिटी घ्यायची, हे या प्रोटेस्टनं दाखवून दिलंय.